वेळोवेळी आम्ही तो आंदोलन करण्याचा प्रयत्न करतो, कोणीतरी खोड करण्याचा प्रयत्न करतो. प्रत्येक झोपडपट्टीचा मनुष्य एक मिटिंग घेऊन प्रत्येकाला समजवण्याचा प्रयत्न करतो, पण आमच्या वेदना कोणी जाणत नाही. म्हणून आपल्या सगळ्या माध्यमातून मी एकच सांगेन की हा प्रोजेक्ट जसा धारावीचा राबवला गेला, मिठीचाळचा राबवला गेला, रमाबाई आंबेडकर यांचा राबवला गेला, असाच हा कोळीवाडाचा CR प्रमाणे राबवण्यात येतोय. तसा आमचा प्रेमनगर सिद्धार्थनगर ही वसाहत पूर्ण गव्हर्नमेंटच्या थ्रूने आणि तुम्ही आम्हाला बिल्डर द्यावा. आम्हाला आता बिल्डर नको, सोसायटी नको आणि कंटाळलो आम्ही या सगळ्या गोष्टीला. आम्हाला विकास हवाय, आमच्या हक्काचं घर, ज्या घराची स्वप्न आमच्या वडिलांनी बघितली, ज्या घराची स्वप्न आम्ही बघितली आणि ज्या घराची स्वप्न आमची येणारी पिढी बघते, ते घर आम्हाला भेटावं ही अपेक्षा आहे आमची. आम्हाला आमचं फक्त घर द्या, आम्हाला काही नको तुमच्याकडलं, आमचं फक्त हक्काचं घर आम्हाला मिळालं पाहिजे. ही योजना कुठच्याही बिल्डरला न देता ही योजना सरकारने नेमावी आणि आम्हाला बिल्डर द्यावा आणि त्यांनी हा प्रोजेक्ट करावा, हीच मी तुमच्या सगळ्या माध्यमातून मी विनंती करतो सरकारला. मी स्वतः विनंती केलेली आहे की साहेब इथे आपल्या वडील विधानसभेमध्ये एसआरचा भरपूर प्रकल्प अडकलेला आहे आणि त्या प्रकल्पाच्या माध्यमातून जनतेचे हाल होत आहेत, तर त्यांचे निदर्शन आणण्यासाठी बोला परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, छत्रपती शिवाजी महाराजांचा. मित्रांनो 37 वर्षाची झाले, मुली येत नाहीत, काही झोपडपट्टी बघून घाणी बघून आज ज्या फुरारी मोठेपणा सांगतायत, आज त्या फुराऱ्यांनी बाहेरगावी 3-3, 4-4 ब्लॉक घेऊन राहिलेत, 4-4, 3-3 ब्लॉक घेऊन राहिलेत. मग गरीब कुठे राहतो? आज गरीब मरतो इथे ह्या घाणीमध्ये. त्यांचा काय नाही, त्यांना कोण विचारणार? आज 40 वर्ष मला झाले, आज माझा मुलगा इथे आहे, तो मित्राला मैत्रिणीला किंवा कोणाला आणायला इथं लाज वाटते का? आमची रूम एवढीशी आहे, आमचा पाण्याच्या टायमाला ते लोक येतात, आम्हाला शरम वाटते तिथं चहा बनवायला, तिथेच त्यांना द्यायला. आमचा विकास कधी होणार? आज दुनिया झाली, आज चांगले नगर सुधारले, पण इथेच का विकास होत नाही आणि इथेच का बिल्डर टिकत नाहीत आणि इथूनच का बिल्डरला पळवलं जातं? याचं कारण काय ते सांगा. याचं कारण जे कोणाचं असेल त्याने समोर येऊन सांगावं का तुमची पोटं भरतो, तुम्ही बाहेर ठिकाणी रुमा घेऊन राहिलाय, तुमचे 4-4, 5-5 ब्लॉक आहेत, आम्हाला माहिती नाही असं समजू नका. आम्हाला सगळं आपलं कळतं, पण लोक तोंड उघडत नाहीत, पण आता टाइम आलाय, सगळ्यांनी तोंड उघडा. मी म्हणते सगळ्यांनी तोंड उघडा आणि समोर येऊन बोला. SRA या ठिकाणी आव्हान दिलेलं आहे, कसं पाहता? हा विषय गेले 6-8 महिने नाही, उलट 2 वर्षापासून सातत्याने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे आमचे शाखाध्यक्ष संतोष नथ, आमचे विभागाध्यक्ष संतोष धुरी हे सातत्याने पाठपुरावा करतायत या विषयाचा. SRA मध्ये पाठपुरावा करणं चालू आहे. इथल्या जे स्थानिक विकासक आहे, ज्यांना विकासक म्हणून अपॉइंट केले, प्रकाश शेंडगे, यांच्याकडे पण पाठपुरावा करणं चालू आहे. इथले जे स्थानिक लोकप्रतिनिधी आहेत, मला कळत नाही की त्यांना इथला विकास का होऊ द्यायचा नाहीये. इथली ज्या सोसायटी आहेत त्याचे सोसायटी बरखास्त 2013 साली सोसायटी बरखास्त झालेली, म्हणजे संपलेलं आहे टेन्युअर. 13 साली टेन्युअर संपल्यानंतर पण सोसायटीची मनमानी कारभार SRA इथे काही कोणाच्या आशीर्वादाने चालू करून देतोय? कोण त्या संपलेल्या सोसायटीला पाठिंबा देत आहे? हे सगळे महत्त्वाचे प्रश्न आहेत. आज या सगळ्या गोष्टींना कंटाळून सिद्धार्थनगर आणि प्रेमनगरमधले जे स्थानिक रहिवासी आहेत हे सगळे एकवटलेले आहेत आणि यांच्याबरोबर यांच्या खांद्याला खांदा लावून महाराष्ट्र नवनिर्माण सेना त्यांच्याबरोबर उभी आहे. आमची सर्वांची एकच इच्छा आहे की इथला विकास चालू व्हावा. आज ज्या अतिशय वाईट अवस्थेत आज इथे लोक राहत आहेत, तुम्ही जर बघितलं तर एखादा जर मृत्यू झाला तर प्रेत सुद्धा त्याच्या घरातनं बाहेर
आडवं येऊ शकत नाही, ते उभं करून आणावं लागतं. इतकी वाईट परिस्थिती या सगळ्या गोष्टीची आहे. एवढं असून इथे लोकप्रतिनिधी द्यायला लक्ष द्यायला वेळ नाही, एसआरएच्या अधिकाऱ्यांना वेळ नाही, म्हणून आज आम्ही हे आंदोलन केलं. या आंदोलनात आज इशारा दिलेला आहे की लवकरात लवकर आठवड्याभरात, दीड आठवड्याभरात त्यांनी याच्यावर कारवाई करावी, अधिकाऱ्यांनी मध्यस्थी करावी. नाही तर पुढचं आंदोलन हे एसआरएच्या कार्यालयामध्ये असेल आणि त्याची सर्वस्वी जबाबदारी ही शासनाची आणि एसआरएची असेल. 8 दिवसाचा अल्टिमेटम तुम्ही दिलेला आहे आणि यामध्ये राजकीय हस्तक्षेपाचा आरोप करताय. काय नेमकं कुठे अडलंय? एसआरएच्या अधिकाऱ्यांची भूमिका नाही, आज जी सोसायटी या सगळ्याला आडकाठी घालते, आज 4 महिन्यापूर्वी आम्ही एसआरएच्या अधिकाऱ्यांबरोबर बैठक घेऊन तिथे प्रशासक नेमला होता. त्या प्रशासकाला स्टे आणण्याचं काम इथली जी एक्सपायर्ड सोसायटी आहे, इल्लिगल सोसायटी आहे, त्यांनी केलेलं आहे. त्यामुळे आणि त्यांना मग पाठिंबा कोण देतात? इथले स्थानिक लोकप्रतिनिधी देतात. त्यामुळे आता पुढचा धावा जो आहे आमचा तो एसआरएच्या अधिकाऱ्यांवर असेल, एसआरएच्या बिल्डिंगमध्ये असेल. जोपर्यंत आम्हाला घर मिळत नाही तोपर्यंत एसआरएचे अधिकारी पण मग घरी जाणार नाही. स्थानिक आमदार पण लक्ष देत नाही असं तुम्ही आता भाषणातही म्हणाला. स्थानिक आमदारांची भूमिका त्यांनी व्यवस्थित बजावली नाहीये. इथे आलेले पण नाही आहेत. आता सोडा, निवडणुकीच्या काळात पण नाही आले. तिथे विचारू शकता तुम्ही लोक. त्यामुळे काय, जर निवडणुकीच्या काळात जर इथे येत नसतील, बाकीच्या वेळेला येण्याचा प्रश्न उद्भवत नाही. विधानसभा निवडणुकांनंतर आता तुमच्या पक्षात आढावा बैठका सुरू झाल्या. अमित ठाकरेंनी ईव्हीएम बाबतीत अत्यंत परखड मत केलेलं आहे की ईव्हीएमला जबाबदार धरायचं नाही. पक्षामध्ये प्रत्येकाला आहोत पक्षामध्ये प्रत्येकाला प्रत्येकाचं मत मांडण्याचा अधिकार आहे. अमित साहेब ठाकरे आमचे नेते आहेत, त्यांनी त्यांचं मत मांडलेलं आहे.